नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण NJ eWealth या म्युच्युअल फंडचे जे ॲप आहे त्या ॲपचा ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. फक्त इथे ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खाली बघाल तर वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. होम, पोर्टफोलिओ, ट्रान्झॅक्ट, रिपोर्ट्स आणि कनेक्ट. होम इथे क्लिक केल्यानंतर तुमचा ओव्हरऑल जो पोर्टफोलिओ आहे तो एका ग्लान्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पोर्टफोलिओला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला पोर्टफोलिओ ओव्हरव्ह्यू, पास्ट परफॉर्मन्स आणि लाईव्ह सिस्टमॅटिक प्लान्स हे ऑप्शन्स दिसतात. पोर्टफोलिओ ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ पाहायला मिळतो. नंतर लाईव्ह सिस्टमॅटिक प्लान्समध्ये जे काही तुम्ही SIP लावलेले असतील ते SIP तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. ट्रान्झॅक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड्स, मार्स हे दोन महत्त्वाचे टूल्स आपल्याला वापरता येतात. म्युच्युअल फंड्सला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तिथे तुम्ही परचेस किंवा रिडीम वगैरे करू शकतात. त्यानंतर मार्स हा जो टूल आहे, म्युच्युअल फंड्स ऑटोमेटेड रिबॅलन्सिंग सिस्टम, हे NJचं चांगलं फीचर आहे. त्या फीचरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर म्युच्युअल फंड्सची ऑटोमॅटिक रिबॅलन्सिंग सिस्टम जी आहे ती वापरली जाते, म्हणून तिथे आपला जास्त फोकस आहे. रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे रिपोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. कनेक्टमध्ये माझं नाव, नंबर, नंतर माझा जो काही लायसन नंबर आहे ते सगळे पाहायला मिळतात. आणि इथे मेन जे आहे NJ बडी, या NJ बडीवर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ते ऑप्शन्स कसे वापरायचे ते आपण पुढील काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच इथे क्लिक केल्यानंतर माय प्रोफाईलला गेल्यानंतर तुमचं पूर्ण प्रोफाईलचं डिटेल्स येऊन जातात. आणि बँक मॅन्डेट जे आहे, जर तुम्ही केलेलं नसेल तर इथून तुम्हाला ॲड मॅन्डेट करावं लागतं. आणि ॲड मॅन्डेट केल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस सुरू होते. जर बँक ॲड करायचं असेल तर ते देखील तुम्ही इथून करू शकता. नॉमिनीचे डिटेल्स आपल्याला इथे पाहता येतात. आणि तसंच इथे तुम्हाला वेगळे काही ऑप्शन्स आहेत ते आपण वन बाय वन एक्सप्लोअर करणार आहोत. अशा पद्धतीने हा ओव्हरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.